हा नमस्कार. मी लातूरवरून दयानंद किल्लारी बोलतो आहे. तर हे बघा, सलग 6 फुटाच्या सरीमध्ये गेल्या वर्षी लावण केली होती आणि हा ऊस जाऊन आता 1 महिना झाला आहे. 1 महिना कंप्लीट 1 महिना झाला. त्याच्यामध्ये एका पट्ट्यामध्ये 5 ठेवलं आपण. एका पट्ट्यामध्ये काळ्या रानामध्ये थोडा उडीद विस्कटून टाकून हलकासा कुळव मारला आहे. नंतर पाणी दिलं, ते सगळा उडीद वापला. आता हे बघा, असं पाचटाचं इतकं जबरदस्त आच्छादन झालं आहे. 6 फुटामध्ये पाणीसुद्धा जास्त द्यायची गरज नाही. एवढ्या टेम्परेचरला सुद्धा ऊसाची कळा बघा, ऊसाचे फुटवे बघा. मध्ये आपल्याला NPKची पूर्तता करण्यासाठी टोटल उडीद असा विस्कटून टाकला आहे. एका पट्ट्यात 5 आहे, एका पट्ट्यात उडीद आहे. तर सेंद्रिय शेतीमध्ये कमीत कमी मेहनतीमध्ये सहजमध्ये उत्पन्न कसं येईल, हाच प्रयत्न सेंद्रिय असो नैसर्गिक असो शेतीमध्ये आपल्याला करणं गरजेचं आहे. लेबर प्रॉब्लेम भरपूर आहे. तर ह्या पद्धतीचा ऊस आपल्या दुसऱ्या खोडव्याच्या प्लॉटमध्ये फुटलेला आहे. आता उडीद असा 2-2 पानावर वापलेला आहे. अजून काय वापतोय बघा, अजून काय वापतोय लहान, अजून या साईडला पण वापतोय बघा. असं हे बघा, असं वापतोय. काही वरल्यावरी बी पडलेलं वापलं आहे, म्हणजे थोडं खाली खोल गेलेलं अजून वापायचं आहे, ते पण उगवत आहे. धन्यवाद.